कुठला माळी सावता, अहो त्याचा मळा तुम्ही का राखता, का जाता सांगा, का जाता सांगा, तिथं गोफण फिरवायला, रखुमाई रुसली कोपऱ्यात बस, चला जाऊ पुसायला, काय झालं बाई रुसून बसायला, हो अहो कोण कुठला कुंभार गोरा, का त्याचा एवढा तोरा, का जाता सांगा, का जाता सांगा, त्याची मडकी घडवायला, रखुमाई रुसली कोपऱ्यात बस, चला जाऊ पुसायला, रखुमाई रुसली कोपऱ्यात बस, चला जाऊ पुसायला, काय झालं बाई, काय झालं बाई रुसून बसायला, हो अहो मग आता एकंदरीत पांडुरंगाच्या लक्षात आलेलं आहे रुक्मिणी का रुसलीये, तर पांडुरंगाचं लक्ष आपल्या कुटुंबावर म्हणजे आपल्या बायकोवर म्हणजे रुक्मिणीवर कमी आणि भक्तांवर जास्त आहे. पण आता पांडुरंग हा असा देव आहे, तो त्याचं लक्ष तो त्याच्या भक्तांवरनं काढू शकत नाही. पण आता काय करायचं, आपण असं करू, हिलाच असं करू, त्यांच्या मदतीला जायला सांगू. मग असा आयडिया करणारा देव ह्या पांडुरंगासारखा नाहीये. तो काय म्हणतो, पांडुरंग रुक्मिणीला काय म्हणतोय, अहो अहो तुमचा केवढा रुबाब, अहो तुमचा केवढा रुबाब, म्हणून भक्तजन म्हणती आई साब. पंढरपुरात रुक्मिणीला आई साहेब असं म्हणतात, म्हणून भक्तजन म्हणती आई साब. अहो माता तुम्ही माता, जगन माता, आणि कोपऱ्यात बसून का राहता. आता रुक्मिणीला कळले आपण कोण आहे, आई साहेब आहे, जगन माता आहे. मग रखुमाई हसली उभी राहिली, चला जाऊ दर्शनाला, रखुमाई हसली उभी राहिली, चला जाऊ दर्शनाला. ही उज्ज्वलाची ओवी, ही उज्ज्वलाची ओवी, अर्पण पांडुरंग रखुमाईला, अर्पण पांडुरंग रखुमाईला. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आपण पाहतोय खरं तर वेगवेगळे भक्तगण जे आहेत या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येतात आणि अभंग असतील, ओवे असतील, त्याचबरोबर भारुडाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या भावना ज्या आहेत, आपली भक्ती ज्या आहेत ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, पंढरपूर.